गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशभरात घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। यामुळे महाराष्ट्रात घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यावर कारवाई केली जावी अशी मागणी सातत्याने केली जाते। मात्र कुदळवाडी परिसरात झालेल्या अतिक्रमण कारवाईमुळे बांगलादेशी रोहिंग्यांचा मुद्दा महाराष्ट्रात गाजला। नमस्कार, मी अधिकराव दिवे पाटील। आपण पाहत आहात महा ई न्यूज टू द पॉइंट। पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर फेब्रुवारी 2025 मध्ये मोठी कारवाई केली। देशाच्या इतिहासात ही रेकॉर्ड ब्रेक कारवाई असल्याचे सांगितले जाते, कारण तब्बल 850 एकर क्षेत्रावरील अतिक्रमण प्रशासनाने हटवले आहे। राज्यातील सत्ताधारी भाजपा महायुती सरकार अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला धाडसी निर्णय आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची काटेकोर अंमलबजावणी यामुळे गेल्या 40 वर्षात निर्माण झालेला अनधिकृत भंगार हब अखेर जमीनदोस्त झाला। या भागात भंगार व्यावसायिकांची दुकाने होती, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडत होत्या। डिसेंबर 2024 मध्ये भीषण आग लागली, त्यामध्ये सुमारे 5 एकर क्षेत्रातील गोदामे जळून खाक झाली। या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनामध्ये दिसले। त्यावेळी या क्षेत्राचे आमदार महेश लांडगे यांनी सभागृहामध्ये बोलताना कुदळवाडी आणि परिसरात असलेल्या भंगार दुकानांमध्ये वारंवार आगीच्या घटना घडत आहेत, यामध्ये घातपाताची शक्यता असून या भागात बेकायदेशीर वास्तव्य करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा वावर आहे असा दावा केला होता। त्यावर कारवाईची मागणीही केली होती। आमदार लांडगे यांच्या मागणीला महायुती सरकारने आणि दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि महानगरपालिका प्रशासनाने ही जी काही आहे ती बुलडोजर कारवाई सुरू केली। कुदळवाडीतील अतिक्रमणग्रस्त परिसर हा मुस्लिम बहुल होता, त्यामुळे हा समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आला आणि आंदोलन करण्यात आले। प्रकरण न्यायालयात गेले। न्यायालयाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर सरसकट कारवाई करण्याचे निर्देश दिले। या भीषण कारवाईमध्ये भूमिपुत्र आणि लघु उद्योजकांचेही नुकसान झाले। जानेवारी 2025 मध्ये श्री क्षेत्र आळंदी येथे संत संवाद कार्यक्रम झाला। त्याला प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती। त्या ठिकाणी आळंदीमध्ये बांगलादेशी घुसखोर रोहिंग्यांचे वास्तव्य आहे त्यावर कारवाई करावी अशी मागणी संत जनांनी आणि वारकरी संप्रदायातील लोकांनी केली। राष्ट्रीय सुरक्षा, पर्यावरण हानी आणि इंद्रायणी नदी प्रदूषण या मुद्द्यांवरती बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचा संबंध कुदळवाडी कारवाईशी जोडला गेला। किंबहुना कुदळवाडी आणि चिखलीला संत परंपरा आहे। या भागात विशिष्ट समाजाकडून दहशत आणि धार्मिक तेढ निर्माण होईल असे प्राबल्य हेतुतः वाढवले जाते असा दावा स्थानिक आमदार महेश लांडगे करतात। त्याला संत संवाद कार्यक्रमामध्ये पुष्टी मिळाली असेही दिसून येते। रोहिंग्या हे म्यानमारमधील एक मुस्लिम अल्पसंख्याक समुदाय आहे, ज्यांना म्यानमार सरकारनुसार बंगाली म्हणून ओळखले जाते। म्यानमारमध्ये रोहिंग्यांवर मोठ्या प्रमाणावरती अत्याचार आणि हिंसा झाली, ज्यामुळे त्यांना त्यांच्या देशातून पळून जावे लागले। म्यानमारमध्ये ही हिंसा आणि अत्याचारांमुळे अनेक रोहिंग्यांनी बांगलादेशामध्ये आश्रय घेतला। बांगलादेशात रोहिंग्या निर्वासितांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि तिथे त्यांच्यासाठी निर्वासित छावण्या देखील सुरू झाल्या। काही रोहिंग्या नागरिक भारत बांगलादेश सीमेवरून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे भारत सरकार राष्ट्रीय सुरक्षेबाबत सतर्क आणि गांभीर्याने घेत आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 2024 या वर्षभरामध्ये 29 बांगलादेशी घुसखोरांना आणि 4 रोहिंग्यांना पोलिसांनी अटक केली। या बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी पाठपुरावा केला। यात गेल्या वर्षभरात 62 पासपोर्ट रद्द झाले। यासह संबंधित बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र देखील रद्द होण्यासाठी पोलिसांनी पाठपुरावा केला। आतापर्यंत 70हून अधिक बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना जेरबंद केल्याची नोंद पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दप्तरी आहे असे सांगितले जाते।
एवढेच नव्हे, अतिक्रमण कारवाईमध्ये एकही बांगलादेशी घुसखोर किंवा रोहिंग्या सापडला नाही असा दावा शहरातील काही लोकांकडून केला जात होता. मात्र याच महिन्यामध्ये बांगलादेशी दाम्पत्य बेकायदेशीरपणे कुदळवाडीत वास्तव्य करीत असल्याचे समोर आले. पिंपरी चिंचवड शहराच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचा हा जो विषय आहे तो पुन्हा एकदा समोर आला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये म्हाळुंगे MIDC, निगडी, भोसरी, पिंपरी MIDC, सांगवी, दापोडी, चाकण, तळेगाव MIDC आणि देहू रोड या पोलीस ठाण्यांच्या परिसरात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना अटक केल्याची नोंद आहे. सर्वाधिक बांगलादेशी हे भोसरी परिसरातून अटक झाले आहेत. भोसरी परिसरात वर्षभरात 14 बांगलादेशींना बेड्या ठोकण्यात आल्या. हे सर्व बांगलादेशी बनावट कागदपत्रांद्वारे या परिसरामध्ये राहत होते. आधार कार्ड, पॅन कार्ड यासह इतर कागदपत्र या बांगलादेशींकडून जप्त केली आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्तरावरती दहशतवाद विरोधी शाखा कार्यरत आहे. या शाखेकडून घुसखोर रोहिंग्यांच्या शोधासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. संरक्षण विभाग, शासकीय व निमशासकीय आस्थापनांमधील कंत्राटी तसेच कर्मचारी या कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुद्धा केली जात आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारने काय उपाययोजना केली हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रात बांगलादेशी व रोहिंग्यांनी सुरू केलेल्या हैदोसावर बंदी घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दमदार पाऊल उचलले. जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमात अभूतपूर्व बदल करण्यात आला. त्यामुळे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना सहजासहजी उपलब्ध होणारे बनावट प्रमाणपत्र रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. बनावट जन्म प्रमाणपत्र घेऊन अनेक बांगलादेशी व रोहिंगे हे महाराष्ट्रामध्ये राहतात. त्यांना बंदी घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारने जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमात अभूतपूर्व बदल केला. यानुसार जन्म अथवा मृत्यू होऊन 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असेल आणि त्यांच्या संबंधितांना ही प्रमाणपत्रे पाहिजे असतील, पण त्यासाठी जर सबळ पुरावे नसतील तर अर्जदाराविरुद्ध थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे. कुदळवाडीच्या कारवाईमुळे प्रकाशझोतात आलेला बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांच्या मुद्द्यावरती भाजपचे आमदार महेश लांडगे हे केंद्रबिंदू राहिले. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर त्यांनी जी भूमिका मांडली, पण त्या भूमिकेमुळे हिंदुत्ववादी आणि मुस्लिम विरोधी अशी त्यांची एक प्रतिमा निर्माण झाली. कुदळवाडीतील देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, त्यावरून झालेले राजकारण, या सर्व मुद्द्यांवरती आपली प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉइंटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.